नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली शिवामोठी भूमीच्या हस्तेच वाहिली जाणार आहे, कारण भूमीच महाजनांची थोरली सून आहे. त्याचबरोबर त्या घरची करती स्त्री सुद्धा भूमी आहे, कारण फक्त मनानेच नाही तर कायद्याने सुद्धा आकाशभूमी वेगळे झालेले नाहीत हे सत्य आकाशने सर्वांच्या समोर आणलेलं आहे. त्याचबरोबर रागिणीची मात्र वाट लागलेली आहे आणि त्यासोबतच आकाशने आणखी एक डिसिजन घेतलेला आहे. भूमी म्हणत असते की मी डिवोर्स पेपर घेऊन आलेले आहे, तू डिवोर्स पेपर सह्या केलेल्या नाहीयेत, त्यामुळे म्युच्युअल अंडरस्टँडिंगने हा डिवोर्स करायचा आहे आणि त्यासाठी मी आलेले आहे. तेव्हा आकाश म्हणतो की मी सह्या करणार नाही आणि त्यामुळे खरं तर भूमीला खूप बरं वाटलेलं आहे आणि भूमीसाठी ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि इकडे भूमी आणि त्याचबरोबर संकर्षण यांच्यामध्ये साड्या लावायचं काम जी रागिणी करत आहे, तिला संकर्षणने सरळ सरळ तोंडात चांगली चप्पल लगावत तोंडावर पाडलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे भूमी जी आहे ती निघालेली असते आणि त्याच वेळेस तिथे रिक्षाच्या तिथेच आलेली असते ती म्हणजे मानसी. मानसी म्हणत असते की अगं भूमी, ऐकून घे ना भूमी ताई, तू माझं, तुला मी काय सांगते लक्षात येतंय का तुझ्या, असं म्हणत मानसी जी आहे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र भूमी म्हणत असते की डॉक्टर संकर्षण अधिकारी यांचा बंगला, असं म्हणत भूमी आहे ती निघालेली असते. भूमी म्हणत असते की नाही, काही झालं तरीही आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाही, असं म्हणत भूमी तिथून निघत असते. मानसी तिला समजवत असते, असं नको करू भूमिताई तू चल, असं ती सांगत असते. परंतु इकडे मानसीचं भूमी ऐकायला तयार नसते. अक्षरशः मानसी ही रडकुंडीला आलेली असते, ती खूप ढसाढसा रडत असते. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील हा विचार सुद्धा तिच्या मनात आलेला नसतो. परंतु इकडे भूमी मात्र म्हणत असते की मनू, कसं सांगू तुला, माझी पण खूप इच्छा आहे ग तिकडे यायची, पण हे सगळं अशा पद्धतीनं होईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं. आणि इकडे भूमी मात्र ऐकायलाच तयार नाही. भूमी घरी येते आणि भूमी आता विचार करू लागलेली असते. भूमी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, पण मला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागणार आहेत, कारण डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना मी शब्द दिलेला होता आणि तो शब्द पाळणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यासोबतच इकडे भूमी जी आहे ती आता विचार करत असते. त्यासोबतच इकडे आता महाजनांच्या घरी पूजेची तयारी सुरू झालेली आहे. अथर्वने सगळी पूजा मांडलेली आहे, सगळी तयारी सुरू झालेली आहे, तिथे सगळेजण आहेत. आणि त्याचबरोबर रागिणीचा मात्र प्लॅन सुरू आहे, गुरुजींना सांगायचं की आजची पूजा कॅन्सल झालेली आहे किंवा माझ्याच हस्ते पूजा झाली पाहिजे, असं हे सगळं रागिणीचं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे रागिणी म्हणत असते की नाही, काही झालं तरी पूजा माझ्याच हस्ते झाली पाहिजे, हे सगळं रागिणी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आकाश जो आहे तो म्हणत असतो की मला खात्री आहे. मानसी म्हणत असते की मला नाही वाटत भाऊजी भूमिताई येईल, परंतु आकाश मात्र त्याच्या निर्णयावर ठाम असतो आणि तो म्हणत असतो की काळजी करू नको, भूमी येणार, मला खात्री आहे भूमी नक्की येणार आहे, असं आकाश मानसीला सांगत असतो. तेव्हा मात्र मानसी म्हणत असते की खरंच भाऊजी तुम्हाला असं वाटतंय? तेव्हा आकाश म्हणतो की हो, माझं मन मला सांगतंय. त्याच वेळी पौर्णिमा तिथे असते आणि पौर्णिमा म्हणत असते की शक्यच नाही, भूमी येणं शक्यच नाही, असं पौर्णिमा तिथे आकाशला सांगत असते. परंतु आकाश मात्र त्याच्या निर्णयावर ठाम असतो. त्याच वेळी रागिणी तिथे आलेली असते. रागिणी म्हणत असते की अरे आकाश, असं काय करतोयस तू, तुला माहिती आहे ना भूमी कशी आहे ते, भूमी नाही येणार आहे. आणि मग भूमीला यायचं असतं तर ती आधीच आली असती ना, मला खात्री आहे की भूमी नाही येणार आहे, एवढं ठणकावून रागिणी सांगत असते. पण आकाश मात्र ऐकायला तयार नसतो. आकाशचं मात्र असं म्हणणं असतं की मला खात्री आहे भूमी येणारच आहे. खरं तर रागिणीची सुद्धा अजिबात इच्छा नाहीये भूमीनं यावं आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत चाललेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे आता पूजेची तयारी सुरू असते, सगळेजण तिथं थांबलेले असतात आणि त्यासोबतच गुरुजी आता आलेले असतात. कारण रागिणी असं म्हणत असते की गुरुजींना यायला बहुतेक वेळ लागत आहे, असं रागिणीचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेवढ्याच दारात गुरुजी आलेले असतात आणि इकडे गुरुजी आलेले पाहून रागिणी मात्र म्हणत असते की गुरुजी आले. आणि गुरुजींना पाहून सगळेजण आता गुरुजींकडे जातात, गुरुजींना नमस्कार करतात, कारण गुरुजी आल्यानंतर त्यांचं
पहिल्यांदा तिथे औक्षण केलं जातं, पाणी आणि पाय धुतले जातात, पूजा केली जाते आणि मग बाकीच्या गोष्टी सुरू होत असतात. तीच तयारी त्यांची सगळ्यांची चाललेली असते. आता गुरुजी आलेले असतात. मग तिथे मानसी येते. आकाश मानसीला सांगतो नक्की काय काय करायचं आहे आणि ते सगळं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे गुरुजी म्हणतात की भूमी दिसत नाहीये, या घरची मोठी सून भूमी कुठं आहे? तेव्हा मात्र आता आकाश त्याचबरोबर सगळे घरातले शांत होतात. गुरुजींना रागिनी म्हणते की गुरुजी आत या, सांगतो तुम्हाला सगळं काय झालेलं आहे. आणि मग रागिनी जी आहे ती गुरुजींना आत बोलवते. रागिनीला काही करून आता सगळी घराण्याच्या अब्रू चव्हाट्यावर गेली तरी चालेल, पण रागिनीला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजेच की रागिनीला सर्वांच्या समोर भूमी आणि आकाश यांचं नातं कसं विस्कटलेलं आहे हे सत्य आणायचं असतं आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू असतात. आता रागिनी ते सर्वांच्या समोर मुद्दामच सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते की गुरुजी मला तुम्हाला काही सांगायचं आहे. गुरुजी मात्र एकाच अटीवरती तिथं आहेत. त्यांनी एकच हट्ट केलेला आहे की भूमी कुठे आहे. भूमी ही महाजनांची करती सून आहे, थोरली सून आहे आणि हे सगळं करण्याचा मान फक्त भूमीचा आहे. कारण इथे घरामध्ये बाकीच्या ज्या आहेत त्या पटवर्धनांच्या बायका आहेत. आकाश आणि भूमी हे दोघंच महाजनांचे आहेत. हे मात्र तिथं तेवढंच मान्य केलेलं असतं आणि त्यासोबतच इकडे गुरुजी मात्र आता बोलत असतात. गुरुजींचं असं म्हणणं असतं की भूमी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही पूजा संपन्न होऊ शकत नाही. कारण या पूजेचा आज श्रावणी सोमवारच्या पहिल्या दिवशी शिवामूठ वाहण्याचा मान हा फक्त आणि फक्त महाजनांच्या थोरल्या सुनेचाच आहे. दुसरं कोणीच हे करू शकत नाही. तेव्हा रागिनी तिथे आता गुरुजींना सांगू लागते की हे बघा गुरुजी, कसं आहे माहितीये का, भूमीने आकाशला डिवोर्स पेपर पाठवलेले आहेत आणि भूमीने दुसरं लग्न करून ती दुसऱ्या ठिकाणी राहायला केलेली आहे. जेव्हा भूमी सांगत असते, भूमीच्या बाबतीतली गुरुजींना रागिनी सांगत असते, तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघा गुरुजी, कसं आहे माहितीये का, आम्ही मनानेच काय कायद्याने सुद्धा आम्ही अजून वेगळे झालेलो नाहीये. भूमीने जरी डिवोर्स पेपर मला दिलेले असले तरीही त्या डिवोर्स पेपरवरती मी सह्या केलेल्या नाहीत असं आकाश ठणकावून सांगत असतो. आणि आकाश म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी त्या डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या नाहीत, त्यामुळं आमचं लग्न हे बेकायदेशीर आहे असं कोणीच म्हणू शकणार नाही असं इकडे आकाशने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आकाश स्पष्टपणे बोलून जातो. तो म्हणतो की नाही, आमचं लग्न आहे आणि अजूनही भूमी महाजनांची सून आहे आणि त्याचबरोबर माझी बायको आहे, माझ्या मुलीची आई आहे. हे सगळं आकाश तिथं सांगतो. तेव्हा मात्र रागिनीचं तोंड पाहण्यासारखं होतं. रागिनी म्हणते की काय करू ह्याच्या मनातनं किती अजून उतरवायचंय त्या भूमीला, तरीही हा मुलगा त्याच्या निर्णयावर ठामच राहतोय. करू काय मी नक्की आणि कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा आकाशला मात्र आनंद झालेला असतो. आकाश म्हणत असतो की गुरुजी, मला खात्री आहे भूमी आज येणार आहे, कारण भूमी तिच्या कर्तव्याला कधीच चुकत नाही आणि त्यामुळं भूमी आता येऊन इथे पूजा करणार आहे. हे सगळं आकाशचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेवढ्यातच रागिनी म्हणत असते की नाही आकाश, असं होऊ शकत नाहीये, भूमी नाही येणार, माझं ऐक तू. पण आकाश मात्र ऐकतच नसतो. आकाश त्याच्याच निर्णयावरती ठाम असतो. आणि तेवढ्यात दारात भूमी आलेली दिसते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी आली. आकाश जेव्हा हे सगळ्यांना सांगतो की भूमी आली तेव्हा मात्र रागिनी जी आहे ती पाहतच राहते, कारण तिला विश्वासच नसतो. पण खरंच क्षितिजाला घेऊन दारात भूमी आलेली असते. आणि तेव्हा मात्र क्षितिजा आणि भूमी दारात आलेल्या पाहून रागिनीच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण ही भूमी इथं कशी काय टपकलेली आहे, ही भूमी येणं गरजेचं नव्हतं असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. परंतु भूमी तर आलेली आहे आणि भूमीला कोणीच अडवू शकत नाही, ही गोष्ट मात्र तिथं तेवढीच खरी असते. आणि आकाश मात्र पाहतच राहतो. आकाश म्हणतो, हे बघ आत्या, मी तुला सांगितलेलं भूमी येणार आहे आणि भूमी ही आलेली आहे. इकडे संकर्षणने सगळ्या घरामध्ये धूर करून ठेवलेला असतो. आणि मग इकडे संकर्षणची सासू आणि सासरे दोघं तिथे येतात आणि म्हणू लागतात की हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा संकर्षण म्हणत असतो की ओजसला
ब्रेड पुडिंग खायचं होतं, ते बनवण्याचा मी प्रयत्न करत होतो. हां, पण ते फसलेलं आहे माझ्याकडून. पण मी नक्की पुढच्या वेळेस चांगलं बनवण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा इकडे त्याची आजी सांगू लागते ओजसची, की मीही ते करणार होते. मलाही त्याने सांगितलं होतं, पण मी स्पष्टपणे त्याला सांगून टाकलं ना, की मला ते जमणार नाही म्हणून. मग तुम्हीही सांगायचं, एवढा हट्टहास कशासाठी करायचा आहे आणि कशासाठी आणि काय गरज काय आहे हे सगळं करायची, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे संकर्षण मात्र म्हणत असतो, की मला माझ्या मुलाला काहीतरी खाऊ घालायची इच्छा झालेली आहे आणि मी तो प्रयत्न करतोय. तो मनात विचार करत असतो, की भूमीला सांगू का? भूमी छान बनवून देईल त्याला ते. असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा इकडे ओजसचे आजोबा म्हणतात, की त्यांना वाटतंय ना करून खाऊ घालावं, मग तू कशाला मध्ये बोलतेस? कारण तिचं जे नाटकं असतं ते वेगळंच चाललेलं असतं, की नाही यांना मी उद्ध्वस्त करणार आहे, माझ्या मुलीच्या बाबतीत असं वागलेले आहेत, असं तिचा राग कधीचा काढत असते किंवा तिच्या मनात वेगळं काय आहे ते मात्र इथे कळत नसतं. ती मात्र इथे ठणकावून बोलत असते. आणि तेव्हा ओजसचे आजोबा तिला सांगत असतात, की हे बघ, काही गरज नाहीये, त्यांनी केलाय ना प्रयत्न आणि त्यांना करू दे ना, तू मध्ये पडायची गरज नाही. इकडे संकर्षण शांतच असतो, कारण त्याच्या सासूबाई ज्या पद्धतीने त्याच्याशी वागत असतात तरीही संकर्षण शांत राहत असतो. कारण त्याला भीती वाटत असते, की माझ्या ओजसला घेऊन यांनी एक दिवस जाऊ नये, म्हणून तो शांत असतो. कारण ओजस हा सध्या त्यांच्यावर डिपेंड आहे. म्हणूनच तर त्याने भूमीला घरी आणण्याचा निर्णय घेतलेला असतो. एकदा का ओजस आणि संकर्षण या दोघांच्या नात्यातली जी दरी आहे ती कमी झाली, की मग मात्र गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित होणार असतात, याची खात्री इकडे संकर्षणला असते. त्यासोबतच भूमी आलेली पाहून इकडे मानसीला, आकाशला खूप आनंद झालेला असतो. दोघंही जाम खुश झालेले असतात. अथर्व सुद्धा खुश असतो. म्हणजे आकाशचं जे म्हणणं होतं, की भूमी येणार आहे, ती गोष्ट खरी ठरलेली असते. आकाशच्या मनाप्रमाणे गोष्टी झालेल्या असतात. आणि आता मात्र रागिणीची वाट लागलेली असते. कारण रागिणीला इतके दिवस असं वाटायचं, की तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत, पण नाही, तिच्या मनाप्रमाणे काहीही घडत नाही. हे सगळं जे काही घडत आहे ते फक्त आणि फक्त देवाच्या हातात आहे. आणि इकडे रागिणीने कितीही प्रयत्न केले, रागिणीने कितीही गोंधळ घालायला सुरुवात केली, काहीही केलं तरीही रागिणी जी आहे ती आकाश आणि भूमी यांच्या नात्यामध्ये कधीच फूट पाडू शकत नाही. ही गोष्ट सुद्धा तेवढीच खरी आहे. काहीही झालं तरीही आकाश आणि भूमी हे एकत्रच येणार आहेत आणि त्यांची क्षितिजा त्यांच्या सोबत असताना कोणत्याच गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही. इकडे रागिणी आता पाहतच राहते, कारण आकाश आणि भूमी दोघंही आता समोर असतात. आणि इकडे भूमीला आकाश म्हणतो, की मला माहिती होतं तू येणार आहेस, मला खरंच खात्री होती भूमी तू येशील, असं आकाश तिला बोलत असतो. आणि तेव्हा भूमी म्हणत असते, की काय झालं? तेव्हा आकाश म्हणत असतो, की मला खात्री होती आणि मला माहिती आहे की तू येणारच आहे. तू कधीच आपल्या घरचं काम, आपल्या घरचं कर्तव्य, आपल्या घरी आज पूजा असते, वर्षानुवर्ष ही पूजा चालत आहे, हे सगळं तुला माहिती आहे आणि म्हणून तर तू इकडे येण्याचा निर्णय घेतलेला आहे, हे आकाश बोलत असतो. तेव्हा मात्र भूमीला खरं तर छान वाटत असतं. आकाशचा तिच्यावरती विश्वास आहे. या सगळ्या गोष्टींमुळे भूमीला बरं वाटत असतं. पण इकडे क्षितिजा रडत असते. आकाश क्षितिजाला घेतो आणि क्षितिजा शांत होते. तेव्हा मात्र भूमी पाहतच राहते. भूमी म्हणते, कसं शक्य आहे? क्षितिजा शांत झालेली असते आणि आकाश म्हणतो, बघ, रडायची थांबली ही, असं आकाश भूमीला सांगू लागतो. त्यानंतर भूमी म्हणते, की 1 मिनिट आकाश, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी तर आपलं नातं संपवायला आलेले आहे. आणि भूमीच्या पाठीमागून तिथे वकील आलेले असतात आणि ते वकील जे आहेत ते आकाशला तिथे सांगायला आलेले असतात, की म्युच्युअल अंडरस्टँडिंगने डिवोर्स होणं गरजेचं आहे. जर म्युच्युअल अंडरस्टँडिंगने डिवोर्स झाला तर दोघांचाही वेळ कमी जाणार आहे आणि तुमचं जे नातं आहे ते अगदी व्यवस्थित असणार आहे. तेव्हा रागिणी असं दाखवते, की आकाश, हे सगळं काय आहे? ही भूमी अशा पद्धतीनं का वागत आहे? हे सगळं का घडत आहे? हे रागिणी आता तिथे आव्हानायला सुरुवात करते आणि म्हणत असते, की आता एवढंच बाकी राहिलं होतं का? म्हणून भूमी, तू ही गोष्टही करायचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे तू आता वकिलाला घेऊन आलेली आहे. इकडे भूमी मात्र म्हणत असते, की आकाश, काही झालं तरीही मी ते सर्वांच्या समोर हे करू शकत नाहीये, कारण माझं आणि संकर्षणचं हे नाटक आहे. इथे सगळ्यांना जर कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं भूमीचं म्हणणं असतं. आकाश दारातच उभा असतो. भूमी म्हणत असते, की आकाश, मी डिवोर्स पेपर तुला पाठवलेले होते, परंतु त्या डिवोर्स पेपरवरती तू सह्या केलेल्या नाहीत. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव, मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे
आणि आपण दोघं म्युच्युअल अंडरस्टँडिंगने हा दिवस घेणार आहोत. आणि आकाशला ती मनातल्या मनात म्हणत असते की मी सह्या केलेत रे कॉन्ट्रॅक्टवरती, मी अडकले गेले आकाश, तुला माहित नाहीये, असं भूमी इकडे सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आकाश म्हणत असतो की भूमी, मला कळत नाहीये ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, कशा झालेल्या आहेत. त्यामुळं आता एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, आणि ती म्हणजेच की काहीही झालं तरीही आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं होणार आहेत हे इकडं चाललेलं असतं. आकाश म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला डिवोर्स देणार नाही, हे आकाश ठणकावून सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे भूमी पाहत असते. भूमी म्हणत असते की मला डिवोर्स हवा आहे ना, पण मी कोर्टात जाईल. तेव्हा आकाश मात्र म्हणत असतो की ठीक आहे, जा तू कोर्टात, पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, मी डिवोर्स देणार नाहीये, मला नकोच आहे डिवोर्स, असं आकाशने स्पष्टपणे भूमीला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र भूमी तिथं असते. त्यावेळेस गुरुजीही तिथं असतात. भूमीला गुरुजी म्हणत असतात की भूमी, तू आली आहेस ना, तर अगं तू महाजनांची मोठी सून आहे, त्यामुळे ही शिवामूठ तुला व्हायला पाहिजे, महाजनांच्या थोरल्या सुनेचा तो मान आहे, आणि त्यामुळे तुलाच हे करावं लागणार आहे, असं इकडे गुरुजी सांगत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे गुरुजींना भूमी म्हणत असते की नाही गुरुजी, काहीतरी तुमची चूक होती, हे असं नाही होऊ शकत. इकडे रागिनी मात्र रूममध्ये आलेली असते. ती म्हणत असते की ती भूमी येऊन टपकली, आणि हा आकाश किती अपमान करून घेणार आहे अजून, मला कळतच नाहीये की काय केलं पाहिजे, असं सगळं रागिनीचं बोलणं चालू असतं. ती मग तिच्या कपाटातला आणखी एक जो मोबाईल असतो तो काढते, आणि मग ती एक फोन नंबर डायल करते. आता इकडे पौर्णिमाला ती सांगते, जा दरवाजा बंद कर, हा शेवटचा उपाय, आणि मला काही झालं तरीही महाजनांच्या या सगळ्यावर अधिकार गाजवायचा आहे, पण साधा पूजेचा अधिकार इथे मिळू शकत नाही. तर ही रागिनी जी आहे ती प्रॉपर्टी कशी हडप करणार, ही गोष्ट मात्र खूपच मोठी आहे. इकडे रागिनी संकर्षणला फोन करते, आणि संकर्षणला तिथे फोनला पदर लावलेला असतो का तर आवाज बदलून तिला बोलायचं असतं, म्हणून हे सगळं तिचं चाललेलं असतं. संकर्षणला फोन करून रागिनी सांगू लागते की हे बघा कसं आहे, तुमची जी बायको आहे, तुमची दुसरी बायको, ती तिच्या पहिल्या नवऱ्याला भेटायला आलेली आहे, आणि त्या दोघांचेही एकमेकांवरती खूप जीव आहे. त्यामुळं तुम्ही बघा, जर ती तुमच्या हातातून निसटली तर तुमच्यासाठी खूप अवघड होईल. तेव्हा संकर्षण म्हणतो, तुम्ही कोण बोलताय मला माहीत नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ती मला सांगून गेलेली आहे, आणि पुढची डिवोर्सची प्रोसिजर जी आहे ती पूर्ण करण्यासाठी ती तिथं गेलेली आहे. त्यामुळं तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये लक्ष घालायचा विचार करू नका, अशा भाषेमध्ये संकर्षणने रागिनीला उत्तर दिलेलं असतं, आणि सांगितलेलं असतं की फोन ठेवा, तुम्हाला माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष घालायची अजिबात गरज नाही. एवढं सगळं बोलून इथे मात्र वाट लागलेली असते, आणि ती म्हणजे रागिनीची. रागिनीला आता कळायचं बंद झालेलं असतं, कारण भूमीने इथेही रागिनीचा डाव उधळलेला असतो. रागिनी म्हणत असते की एक गोष्ट मात्र भारी आहे, ती म्हणजे की काहीही झालं तरीही या भूमीने त्या संकर्षणला सुद्धा गुंडाळलेला आहे. इथे आकाशला गुंडाळले, आकाशच्या बाबतीत ही तेच होत आहे, आणि तिकडेही तिने त्याला गुंडाळून ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्यासाठी खूप सगळं अवघड आहे. त्यावेळेस लगेचच तिथे बोलत असते ती म्हणजे पौर्णिमा म्हणते की आता बघत बसा तुम्ही, ती भूमी येऊन शिवामूठ वाहन जाणार आहे, शेवटी आपण पटवर्धन आहोत ना, आपण पटवर्धनच राहणार आहोत, महाजनांच्या कोणत्या गोष्टींवरती आपण हक्क गाजवू शकत नाही, असं पौर्णिमा बोलत असते. आणि तेव्हा मात्र रागिनीला खूप राग आलेला असतो. रागिनी म्हणत असते की बास, तोंड बंद कर तुझं, काहीही झालं तरीही ती शिवामूठ मीच वाहणार आहे, आणि तो मान माझाच आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता भूमीने तिथे शिवामूठ वाहण्यासाठी नकार दिलेला असतो. मग रागिनी हावऱ्यावनी लगेच उठते आणि म्हणते, मी आहे ना, मी वाहते शिवामूठ, असं म्हणत रागिनी तिथं उठलेली आहे. या घरची करती स्त्री मी आहे, आणि मी शिवामूठ वाहणार, असं जे रागिनी बोलत असते ते पाहतच भूमीला खरं तर धक्का बसतो. भूमी मात्र म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, म्हणजे आत्या कशा पद्धतीने वागत आहेत, बोलत आहेत. भूमीला तर माहितीच आहे ही बाई कशी आहे, कोणत्या लेवलची आहे. गुरुजी मात्र भूमीच्या मागं लागलेले आहेत, पण भूमीने मात्र गुरुजींना स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलेलं असतं. आणि रागिनी तोंडावर तिथं निघून जाते, आणि तिथं सगळ्यांच्या समोर जाऊन म्हणत असते की मी शिवामूठ वाहणार आहे. आणि रागिनी जेव्हा शिवामूठ वाहण्यासाठी जाते तेव्हा मात्र खूप भारी घडतं. ते म्हणजे
तिथं समई असते आणि समईला रागिणीचा पदर लागतो आणि तिचा पदर जळू लागतो आणि त्या क्षणी रागिणीच्या मुठीमधले जे धान्य आहे ते भूमीच्या हातात येतं आणि मग भूमीच्या हातून म्हणजे पहिली शिवामूठ सोमवारची ही भूमीच्या हातून वाहिली गेलेली असते आणि इतक्या वर्ष चालत आलेली महाजनांची प्रथा ही पूर्ण झालेली असते। तर अशा पद्धतीने भूमीने इथे रागिणीची तर वाट लावलेली आहे। एवढंच काय, नियतीने सुद्धा रागिणी कपटी आहे, कारस्थानी आहे, तर त्या गोष्टी तिला तिथे दाखवून दिलेल्या आहेत। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।